नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एकी क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आज मी आपल्यासमोर महिला दिनानिमित्त सुंदर असे भाषण सादर करत आहे। परंतु त्याआधी जर तुम्ही माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल। नमस्कार, माझे नाव श्रेया। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी महिला दिनानिमित्त 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती। सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचं घरपण, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचं घरपण, स्त्री म्हणजे महान कार्य, अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा, अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणाऱ्या राजमाता जिजाऊ, मैं मेरी झाशी कभी नहीं दूंगी असे ठणकावून इंग्रजांशी संघर्ष करणारी राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शक्तीची महती ओळखून मुलींना, स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। या दिवसाची खरी सुरुवात स्त्रियांच्या सामूहिक प्रयत्नांनी अमेरिकेत 1908 साली झाली। 8 मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये कपड्याच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांनी काम जास्त पण मजुरी कमी या कारणामुळे लढा पुकारला। स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला संघर्ष हा जगाच्या इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो। त्यानंतर 1910 साली सर्व महिला प्रतिनिधींसह कार्यकर्ती जेटगी यांनी सुचविलेल्याप्रमाणे 8 मार्च या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता मिळाली। तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेणगे असावे, तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेणगे असावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे। आज सर्वत्र महिला दिन साजरा करण्यात येतो। सर्वत्र कर्तृत्वांना, महिलांचे, समाजात मोलाचे काम करणाऱ्या महिलांचे, गृह उद्योग चालविणाऱ्या महिलांचा सत्कार केला जातो। त्यांना त्यांच्या पुढच्या कामासाठी, वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले जाते। आज भारतात प्रत्येक स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे। शेतमजुरापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत शिक्षक, डॉक्टर, पोलीस निरीक्षक, पायलट, खेळाडू अशा अनेक क्षेत्रात महिलांनी विविध मोलाची कामगिरी बजावली आहे। विविध क्षेत्रात नाव कमावले आहे। भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, भारतीय पोलीस सेवेत अधिकारीपदी असलेल्या किरण बेदी, गान सम्राज्ञी लता मंगेशकर। एक स्त्री म्हणून अशा स्त्रियांचा गौरव सांगताना मला खूप अभिमान वाटत आहे। या नारी शक्तीला माझा सलाम। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हटले जाते। हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणेही आहेत। स्त्री शक्तीची महती ओळखून स्त्री शिक्षणाचा वसा हाती घेतलेल्या महात्मा फुलेंच्या पत्नी सावित्रीबाई फुले, डॉक्टर आंबेडकरांना शिक्षण घेताना त्यांची परीक्षा फी भरण्यासाठी त्यांची पत्नी रमाबाई यांनी कष्ट करून पैसे कमावले। आपल्या इतिहासात हिरकणीसारखी एक आई होऊन गेली, जी स्वतःच्या बाळाच्या प्रेमापोटी रायगडाचा कडा उतरून खाली आली। यावरून स्त्री एक अगाध शक्तीचे रूप आहे हे समजते। आज सर्व स्त्रिया या आनंदात आहेत, पण खरंच स्त्री स्वतंत्र झाली आहे का हा प्रश्न निर्माण होत आहे। त्यांच्यावरील होणाऱ्या अत्याचारामुळे त्यांचे जीवन धोक्यात येत आहे। आजही समाजात मुलींना जन्म देताना विचार केला जातो, तिरस्कार केला जातो। प्रत्येक स्त्रीला प्रोत्साहन दिले पाहिजे। त्याची सुरुवात आपण घरापासूनच करायला हवी। कुटुंबात निर्णय घेण्यात तिला सामील करून घ्यावे, आपले विचार मांडावे व तिचे विचार ऐकून घ्यावे। आपला देश सुरक्षित, सक्षम व बलवान होईल। शेवटी मी एवढेच म्हणू इच्छिते की तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार, लक्ष लक्ष दिव्यांनी उधळू दे तुझा संसार।
तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार. कर्तृत्व अन सामर्थ्याची ओढ घे नवी झालर, कर्तृत्व अन सामर्थ्याची ओढून घे नवी झालर. स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर, स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मित्र व मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्र मैत्रिणींनो.